श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खूप भक्तांना खूप सुंदर सुंदर अद्भुत अनुभव हे येत असतात आणि असेच अनुभव आपल्या चॅनलवरती देखील प्रत्येक स्वामी भक्त हा शेअर करत असतो. आजचा अनुभव देखील तितकाच सुंदर आणि गोड आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच एवढे अद्भुत चमत्कार झालेले आहेत की तुम्ही ऐकून देखील थक्क व्हाल. चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला, अनुभव शेअर करायचा. नाव सांगायचं का ताई? नका सांगितलं, सांगा पुणे जिल्ह्यातलंच. बरं बरं चालेल. हा, तालुका मावळ जिल्हा पुणे सांगा. बरं. कारण त्या दिवशी तुम्हाला मी म्हणलं ना जावं का की 20,000 तारखे होतो ना यात माझा पूर्ण करायचा. हा 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 तर त्याच्यानंतर मग मी आता मला एक दिवसच थोडं कमी जास्त झालं तरी वाटायचं की मी नाही स्वामींना शब्द दिलेला आहे की नाही का मी पूर्ण करीन म्हणून. कसंही करीन पण मी करणार एवढं मला नाही का म्हणजे माझ्या डोक्यात तेच असतं. मग मी एवढं 2,000 केला बरं का हो. 2 दिवसातच केला म्हणजे 2-2.5 दिवसातच झाला. 2 झाला आणि मग त्यावेळेला 2,000 झाला आणि माझं काही होत आला नाही का अगदी 100च्या टप्प्यात किंवा 200च्या टप्प्यात आलं. आणि अचानक आठवण झाली ज्या वेळेला आहे ना माझे वडील आजारी होते नाही का. माझे वडील वारले आता 10-12 वर्ष 12-13 वर्ष होऊन गेले नाही का. तर ते माळकरी होते नाही का म्हणजे सांप्रदायिक पायवारी वगैरे करायचे खूप मेकॅनिक. आणि ते ना काय झालं माझं ते होत आलं आणि मी सारखी म्हणायचे नाही मी शब्दाची देतात की माऊली उशीर होईल थोडा पण मी पूर्ण करणार. मला करायचं माझा शब्द गेला जे तुम्हाला करायचं ते तुम्ही करा पण माझा शब्द गेला नाही तुम्हाला तर पूर्ण करायचाच आहे. म्हणजे मुलाचा 20,000 तारक मंत्रात सांगितलं. हा मग त्याच्यासाठी मग तो पूर्ण करायचा होता. तर मग मी सुरुवात करायची पण मी असंच माऊलीला बोलले होते कारण धावपळ हे बाकीचे काम विमानच्यामुळे भेटत नाही. मग बरंच काय गोष्टी मग त्याच्यामुळे मला थोडं म्हणलं वेळ जरी लागला तरी माऊली मी पूर्ण करणारच आहे. पण माझे तोंडातून एकदा शब्द गेला की मी पण शब्दाची लय पक्की आहे. म्हणलं काय होईल ते होईल. आता हे तुमचं पुढंच ठेवलेलं आहे. जे तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही आणि जे करताय ते तुम्हीच करून घेताय हे बी करून घ्या तुम्ही नाही का. हो ना आता मग ते झालं आणि मी 200 राहिला आणि कसं काय पुन्हा ठाऊक माझे वडील आजारी होते त्यावेळेला ना आणि मी गेले माझ्या वडिलांना बघायला. तर माझ्या वडिलांना बघायला गेलो मी तिथे गेल्यावरती माझा भाऊ आहे ना माझी भाऊज आहे एक नदी तिच्या म्हणजे तिचा आजोबाच म्हणायचे ते आजारी होते आणि मग ते आजारी होते तर मी गेले पाहिलं त्यांना. तिथून माझ्या वडिलांना पाहिलं आणि ती माझी भाऊजी म्हणजे चला आपण आता तिकडे पण पाहून येऊ. मी गेले तिकडे तर त्यांनी मला येऊनच नाही दिलं. रात्रीचं राहायला लावलं तिथं. मग तिथे राहिलो आणि सकाळी आलो तर माझ्या वडिलांना मी म्हटलं आंघोळ घालावं तर माझा बारका भाऊ म्हणला नाही का मला थोडी बडबड केली त्यांनी तू यायची झाला वडिलांना बघायला आली आणि तू तिकडे गेली असं तसं थोडा तो तार्किक आहे तर बोलला मला बरं का. तर मला काय नाही म्हणजे मला पण थोडं नाराज वाटलं पण एवढं काय नाही वाटलं. पण ते माझ्या वडिलांना लय राग आला त्याचा. एवढा राग 2-3 शब्दाचा तरी लय राग आला आणि त्याचं जीवनच जात नव्हतं त्यावेळेला त्यांना बरं का. काहीतरी होता बाहेरचा प्रॉब्लेम पण त्यावेळेला काय कळलं नाही ना. शिष्य वेगळी होते पांडुरंगाचे भक्त पण थोडासा होता प्रॉब्लेम बाहेरचा म्हणजे जेवणच करून दिलं नाही. आणि त्यांनी पण धरलं की आता माझं सगळं झालेलं आहे मला आता मारायचं मला जगायचंच नाही असं त्यांनी धरलं त्यांच्या मनात नाही का. आता मी सगळ्यांचं चांगलं केलंय
माझं काय काय राहिलं आता मला मारायचं. किती खायला खा म्हणलं तरी खातच नव्हतं. म्हणजे त्यांना खाऊन देत नव्हतं का त्यांना खायचे नव्हते हे नाही माहिती आम्हाला नाही का. आणि मग काय केलं आणि मग ते मला बोलल्यावर ते मला म्हणले इकडे. म्हणलं काय? म्हणले ते ना आत्ताच जा. पण आहे ना मला ज्या दिवशी लय होईल त्या दिवशी आहे आणि ज्या दिवशी माझा निरोप येईल त्या दिवशी आहे. आता तर काय झालं म्हणून काहीच नव्हतं. आणि ज्या दिवशी माझा संकल्प आणि 2 महिने मी खरोखर 2 महिने गेले नाही. आणि ज्या दिवशी माझ्या वडिलांना जास्त झालं ना त्या दिवशी मला म्हणले चल तुला मला कामाला जायचं तो काम आवर. पोरं शाळेत होती. दीर होता एक. म्हणजे त्यांचं लग्न झालं पण त्यांची बायको नव्हती राहते. म्हणजे थोडे अपंगच होते असे. म्हणजे कामात मला जायचे हुशार होते पण नाही का थोडे असे डोक्यात हे होतं हाईट बीट कमी होती त्यांची. आणि सासूबाई होती. घरी गुरं म्हशी असायच्या. शेतातले काम असायचे. हे मला सकाळी म्हणले माझं उरकलंय चल मी जेवण करून कामाला जातो ना कारखाना. त्याच्याच पुढे माझं माहेर आहे जवळच आमच्या इथं. मग त्या दिवशी सोडल्यावर माझी आई काय म्हणली 5 जणींनी आपण आंघोळ घालू. असं तसं माझी चुलती मी माझ्या भाऊजाईने आम्ही माझ्या वडिलांना आंघोळ बिंघोळ घातली. मी गेले तर ते अर्धा तास माझ्या तोंडाकडेच बघत होते बरं का. काय त्या दिवशी त्यांचा शब्द पूर्ण करायचा होता काय काय मला तर काय कळलंच नाही. काहीतरी बोलायचं असेल हो त्यांना तुमच्याशी. आणि एवढं बघितलं मी आंघोळ बिंघोळ घातली आणि अंथरुणावर झोपावले आणि मला म्हणले की तो आहे ना काहीच नाही. आज माझा हातात हात घेऊन बसायचं. मी त्यांच्या पुढे बसले. म्हणजे चहा ठेव सगळ्यांना चहा घ्यायचा. चहा पण नव्हते पिते खातच नव्हते ना काही. म्हणजे सगळ्यांना चहा ठेव आणि मला थोडासा देण. आम्ही 7 जण होतो. माझी चुलत्या वगैरे नाही चुलत भावजा नाही असं आम्ही बसलो. आणि त्यांनी तो चहा थोडासा घेतला बरं का माझ्यासाठी. आणि दिवसभर मला हातात हात ठेवला. म्हणजे मी 11ला गेले असताना ना तर दिवसभर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी त्यांच्यापाशी बसून होते. आणि मग मला म्हणले की ना मला थोडंसं आहे ना 3 वाजेच्या टायमाला मला म्हणले हे ना मला नारळ पाणी देतात तुझ्या हाताने विहिरीचं पाणी म्हणून मला एक तांब्यावर दे. मी ते पिले बरं का पाणी. तेवढाभर तांब्यावर पाणी दिले. आणि मला माझ्या आईला म्हणले की हिला काहीतरी खायला घालून जाऊ दे तिचं बारीक पोर तिचं घरी कामवाला डबा बिबा नाही का पाहुणा कामाला गेलेला. मग माझ्या भावाला म्हणले हिला वाढ दे घेऊन आणि हिला घरी सोड जाऊन. म्हणजे असं त्यांचं असं त्यांचे नियम होते की मुलीला कधी ठेवून नव्हते घेत जास्त दिवस. जा म्हणायचे तुमच्या घरी. म्हणजे असं नाही का पहिल्यापासून ज्याच्या त्याच्या संसाराला घरी ज्याच्या त्याच्या कधी असं. आणि जायचं असलं ना नियम लागू असायचे दिवस मावळायच्या आधी जावावा. नाही तर मग शनिवार असेल त्या दिवशी जायचं नाही. असं म्हणजे त्यांचं ते धार्मिक होते ते जरा त्यांना ते नाही असं. हो ना पण त्याच्या पाठीमागे त्यांना माहित असतं ना काही ना काही तथ्य असतं. त्यांचे अनुभव असेच नसतात ना. त्यांनी अनुभव घेतलेले असतात. अनुभव होते लय अनुभव लय. आणि एवढीच जरी माझी आई काय म्हणली ना भाजीला घेऊन जा. अगदी आता मला ते सोने आल्यात ना मला माझ्या वडिलांची पुढे निघते. नाही रडू नका ताई रडू नका. ते पण असेच धोतर घालायचे. कापडाला गंध अशी गंध. अजून हाईट गोरे तसेच होते तसेच अगदी तसेच. आणि ते शर्ट बिर्ट नाही का स्वामींचं असं तसंच. आणि गोरे एवढे आणि अशी गंध. परत असं हे गणगुळी गळ्यात एवढ्या मोठ्या मोठ्यांचे सगळे म्हणायचे एवढ्या मोठ्या म्हणायचे माळ घालायचे. नाही मला मोठ्याच म्हणायचे आवडते. काय मान दुखती का त्यांनी. नाही मान त्यांनी काय मान दुखती का मला एवढीच आवडती मोठी. मला आता कधी कधी वाटतं मी ते काही स्वामींचे जन्म नाही म्हणजे असं वाटतं असं मला कधी कधी माझ्या मनाला वाटतं. आणि मग ते झालं आणि मी 2 महिने आणि घरी आले आणि मी जा म्हणले घरी हिला घालव घरी मी घरी आले. आणि हे ना माझ्या अजिबात मी जशी 4 वर्ष स्वामी सेवेत लागले ना माझ्या अजिबात लक्षात नव्हतं बरं गाव. अजिबात नव्हतं मी कधीच म्हणजे असं असून सुद्धा नाही केलं. मला आठवलं पण नाही की मी कधी असं ते माझ्या लक्षात आलेलं नाही का. आणि झाल्यावरती मी घरी आले आणि ह्यांना घाई उशीर झाला ना 6 वाजले होते. म्हशीला वैरण बिरण टाकली हे केलं ते केलं. माझ्या भावाला म्हणलं सोडली का तिला असं बोलले. मी पाया पडले त्यांच्या. मला म्हणले की जा. आणि मी म्हणले भाऊ तुम्हाला दवाखान्यात नको म्हणले सकाळी आता बघू जा आता सकाळी तू. आणि मी घरी आले आणि भात घातला आपलं ज्यांना जेवायला देत होते भाकर एक गॅसवर होती एक तव्यात होती. माझ्या बहिणीचा फोन आला म्हणून माझ्या बहिणीशी बोलत होते की वडिलांचं काय खरं नाही. आणि तिथं फोन आला की माझ्या मेवण्याच्या की भाऊ गेलेले मला तिथं फोन आला. अरे बापरे.
इकडं फोन आला मला आणि मला घरी येऊन दिली, हे करून दिलं. तर मला त्या दिवशी की मी शब्दाची पत्ती माझ्या वडिलांनी सांगितलं होतं ह्या 2 गोष्टी त्या मी पाळल्या आणि त्यांनी पण पाळल्या शेवटचा दिवस असं. आणि मी गाडीत बसून चालले होते ना ज्या वेळेला माझ्या वडिलांना म्हणजे कळालं त्यावेळेला हे माझ्या 2 जावांनी आमचे हे होते ना गाडीत, ते मला म्हणले तू आज जर नसती ना दिली तरी आज तुझे वडील गेले नसते, कारण त्यांचा शब्द होता, त्यांनी पाळला होता तो शब्द. अरे बापरे. माझं तारक मंत्राचं तीर्थ 20,000 झालं आणि कधी मला काय झालं म्हणे नाही काय नाही. मी फक्त तेवढंच ठीक आहे स्वामी माझ्या तोंडातून शब्द गेला, मला उशीर होईल पण मी करणार स्वामी, माझा शब्द गेलेला आहे. आमच्या दिवसा इतकी मला तो शब्द आठवला, मला म्हणताच नव्हतं. जवळजवळ अर्धा तास 1 तास मला म्हणताच येईना तो तारक मंत्र. मी अशीच पुढे डोकं ठेवून एवढाच माझ्या डोळ्याच्या पाण्याची धार तिकडे चालली होती. मला कोणची आठवण करून दिली माऊलीने बघा. आता काही माझ्या ध्यानी म्हणून नसताना फक्त माझ्या 100 का 200च राहिला होता तारक मंत्र. आणि त्या दिवशी मला ती आठवण करून दिली की मी शब्दाची पक्की आहे. त्यांनी मला सांगितलं मी पण पाळलं. हे मला म्हणायचे जायचं का नाही, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं नाही जायचं. त्यांना नाही आवडलं ना मला बोललेलं, मग मला नाही जायचं म्हणलं. योग्य वेळी तेव्हाच जाणार आहे म्हटलं मी. आणि ते मला बोलवतील त्या दिवशी. त्या दिवसाचा शेवट झाला बघा असा. आणि तो 20,000 तारक मंत्राचं तीर्थ शेवटचा दिवस होता. आणि त्या दिवशी माझ्या काहीही मनी झाली नव्हती. असे उभे माझे वडील माझ्या पुढे दिसत होते आणि अक्षरशः मला असं म्हणजे नाही का ते भाविक होऊन एवढा असं मी मला बोलताच येत नव्हतं. किती वेळ तरी बोलता येत नव्हतं. एवढा मोठा अनुभव ना खरोखर माझ्या वडील उभे राहिले होते. बापरे, म्हणजे ती तुम्हाला भेटायलाच आल्या झाले की हो. किती खरोखर मी जे बोलायचं आणि मला काहीच नव्हतं बरं ना. मी ह्याच्यात आहे ना आता हे एवढं व्याप ते कुठून आठवणार ना मला. हेच एवढं चाललंय पुढे. 10-15 वर्ष झाली. किती वर्ष झाली म्हटलं तुम्ही वडील? 14-15 वर्ष झाली आता जवळ. बघा एवढ्या वर्षानंतर एकदम अचानक वडील पुढं समोर उभं राहणं म्हणजे केवढा मोठा चमत्कार होता. आणि काही नाही. आणि माझं कसं आता ही पूर्ण व्हायचं आपले पूर्ण व्हायचं. मी एक शब्द बोलायचे की माऊली मी शब्द दिलेला आहे. माझं कसं होईना मला काय माहिती नाही पण मला हे पूर्ण करायचंय. माऊली मला उशीर झालाय, माझ्या वेळा अभवे अडचण पाळीचं याचं त्याचं नाही असं. तरी पण मी माऊलीला म्हणते की माझ्या आयुष्यातले मला दिवस वाया नाही घालायचे. आमचं सुतक बितक असं तरी मी धरीत नाही. कुणाची डिलिव्हरी झाली बाहेरची पुढं नाही आमचा लय आता गाठंडा वाढवल्यांचे अजिबात धरीत नाही. नाही माऊली मला एक पण दिवस नाही. मी खाते पिते, मी आंघोळ करते, मी सगळं करते. तुम्हालाच का सुतक म्हणजे मी अशा हेतून चालते बरं का. मला नाही मला आवडत देवांची पूजा बिजा नाही केलेली. मला नाही आवडत. काही करा मला तुम्ही उल्लंघन म्हणा किंवा काही म्हणा पण मला नाही आवडत. हे जवळचं असलं तर ठीक आहे. आणि माऊलीने सांगितलेले 2-3च ठिकाणचं फक्त आपल्या नाही का गुरु माऊली मोरे मामांनी सांगितलेलं जर आपल्या चुलता वडील किंवा इथलं आपल्या जवळचं नवऱ्याच्या जास्त जवळचं असलं तर पाळायचं. आता आमचं गावावाखं वाघुल्यांचं आणि 3-4 दिवसाचं सुतक धरायला लागतं. मग तोपर्यंत ते देवांना काही करायला नाही लागत. मला ते लय वाईट वाटतं. मग ते देवांचं बघितलं ना मला लय वाईट वाटतं. पूर्ण गाव असल्यानंतर मग एकाचं झालं की दुसऱ्याचं सुतक. मग कवर आता आपण खातो पितोय चांगलं हिंडायचं फिरायचं सगळं करायचं. आणि मी म्हणते देवांनी स्वतःला आपल्या जीवाला किती तुळतुळ वाटते बघा बरं. म्हणजे ज्याला वाटते त्याला वाटते. आता मला तरी वाटते चुकी नाही का चांगलं नाही ना आहे का नाही. काय कधी पाळलं नाही. पण मला एक आश्चर्याचा धक्का म्हणजे ना तुम्हाला सांगू जीवनातला आपण जर मनोभावे जर केली ना तर देव मला 14-15 वर्षातून मला तो शब्द आठवला. आणि काहीही मनी ध्यानी नव्हतं. मला फक्त अभ्यास होता मला हे पूर्ण करायचंय मला हे पूर्ण करायचं. मी एकच म्हणायचे माऊलीला मी शब्द दिलाय तुम्हाला जसं जमन तसं तुम्ही करा बरं. माझा शब्द दिलेला आहे मला. तुम्हाला जमलं तर काय करता येईल तर करा पण माझा तरी शब्द दिलेला आहे मला तो पूर्ण करायचा. आणि त्या शेवटच्या क्षणाला अक्षरशः माझे वडील मी एवढी माझ्या डोळ्याशी सुजले होते. एवढं माझं मला कळलंच नाही काय की मी एवढी भाविक झाले. आणि एवढे माझे वडील मला असे नुसते पुढे दिसत होते. आणि ते पण असे धोतर घालायचे हाईट गंध आणि कपड्याला आणि नुसतं सत्य वागायचं. खोटं नाही बोलायचं काही खोटं बोलायचं नाही असं म्हणजे त्यांचं एक हे होतं. ते माळकरी होते म्हटल्यानंतर तेवढंच निष्ठावान असणार नव्हता. निष्ठावान लय. आणि
मला ते हॉस्पिटलला ऍडमिट होते एकदा आणि लय आजारी होते ते, लय आजारी होते. त्यांनी ना डॉक्टरांना बोलून घेतलं. मला म्हणले, त्या भावाला म्हणले की मी गेले, माझं बाळ बारीक होतं, आम्ही 2 जण गेलो आणि मी म्हणले की त्या डॉक्टरांना बोलून घेतलं इकडे, मला मणक्याचा त्रास आहे ना. मला म्हणले की त्या डॉक्टरांना म्हणले इकडे, आणि त्यांची अवस्था लय बेकार होती अहो. आणि तेवढं बोलून घेतलं. म्हणले की ना जाऊ द्या डॉक्टर, माझं राहू द्या, आता माझं काय होणार आहे, झालेलं आहे माझं सगळ्यांनी, मला काही नाही झालेलं, आता काय मी मरणार आहे, तुम्ही उपचार करा अगर नका करू, पण मी मरणार आहे. पण माझी पोर आहे ना बाहेर बसलेली, तिला ना मणक्याचा त्रास आहे, तिला 2 इंजेक्शन मारा, तिला काहीतरी गोळ्या द्या, ती नाही का तिला फरक. म्हणजे बघा मला एवढं खरं अहो, त्या दिवशी तू काय झालं होतं रामाला डोळे बाबा, कसं स्वामींनी ते पुढं घेतलं आणि काय. तर मला एकच अर्थ कळाला ह्याच्यातून की तू कशाला घाबरती, हा फक्त तुझा बाप होता आणि मी जर जगाचा बाप आहे, तू कशाला घाबरती. म्हणजे एवढं खरंच मी खरंच अनुभव सांगितलं, मी खरोखर मी आठवलं की हे फक्त माझा बाप होता, तर त्यांनी एवढं केलं. तर हा जगाच्या बापाची तू जर करार केलेला पूर्ण केला, मी तुझ्यासाठी काय करू शकत नाही. तू करणारच हा विश्वास आहे त्यांना, म्हणून त्यांनी वडिलांच्या रूपात येऊन दर्शन दिलं ताई तुम्हाला, आणि आठवणी ताज्या झाल्या ताई. ह्यो जगाचा चालक मालक आणि ह्यो जगाचा एवढा बाप जर पुढं असेल, त्यांनी मला कसं बघा कुडून आणलेले. माझे वडील गेलेले कम्प्लिटली 15 वर्ष झालेत आता. माझ्या वडिलांचं मला आठवण अजिबात त्या विषयावर तर काहीच नव्हतं बघा, काहीच नव्हतं. नाही की माणूस किती दिवस 2-4 वर्ष काढता आठवण, नंतर विसरून. आणि नाही का आता आपल्याच पुढे एवढे व्यापताप चाललेले, एवढे हे चाललेले, तर त्याचा काही विषय नव्हता. पण मला एकच कळलं की कसं बरं कळलं स्वामींना की ते तारक मंत्र मी पूर्ण करायचं. मी सारखी तेच म्हणते मला पूर्ण करायचं, आणि स्वामीने. आणि आता बघा मला स्वामी असे संकट देतात, कुणीच नाही केलं ते तुम्ही केले, कुणीच नाही केलं ते तुम्ही केले, सारखं मला का. मी एवढे अनुभव आपल्या चॅनलवर शेअर झालेत का नाही, अजून पहिलाच तुमचा अनुभव असा आहे की तुम्ही 20,000 तारक मंत्राचा संकल्प, म्हणजे तुम्ही अगोदर देखील मला सांगितलं होतं, पण मी किती ताईंना तरी उदाहरणं दिली की ताई त्या एका ताईंनी 20,000 तारक मंत्राचा संकल्प केला होता. मी खूप ताईंना उदाहरणं दिली तुमचं, की एवढं पण एखाद्याचा स्टॅमिना असू शकतो सेवा करण्याचा, म्हणून तर ते तुमच्यावर एवढे प्रसन्न झाले की अगदी वडिलांच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन दिलं ताई. आणि हे पटवून दिलं की तुझे एकटे वडील होते आणि तुला शब्द दिला होता, वडिलांनी पण पाळला, तू पण पाळला, म्हणूनच तुम्हाला वडिलांच्या रूपात दर्शन दिलं. आणि आज तू तो शब्द 20,000 तू कम्प्लिटली किती अडथळे आणले अहो. मला ना आता माझं पाणी जायचं ना, 10-15 दिवसांनी, कधी 2 महिन्यांनी, कधी अलीकडे पलीकडे, पण मी तो हे बघा माऊली, मी असं नाही म्हणलेली की मी आजच करीन आणि 21 दिवस करीन, नाही, मला जसं जमन तसं नाही, पण मी करणार. एवढं बाकी संघर्ष झाला नाही, मी करणार. मी 5,000 झाला, 10,000, अहो पहिल्यांदा सुरू केला होता ना मी 5,000चा, आता म्हणलं परत कधीच नाही करणार, असं छातीत दुखत होते ते, म्हणायची सोय नव्हती. हो ना 5,000 तरी काय थोडं झालं का? वेळा म्हणायचं म्हणलं तरी दम भरतोय माणसांना. आणि हे ना हे गाला हे ना असं हाडकं दुखत होती. आता म्हणलं परत कधीच नाही करणार, पण नाही, पुढे तेवढा पसारा होता, तेवढा त्याग होता, तेवढं लय मला लय आवडलंय. मी देवाला सांगायचे माझी समुद्राचे ही नाव, अक्षरशनाच्या दिवशी म्हणलं देवा माझं बाळ आहे ना तिकडे गेलं काय होते महाकालला गेलेले, तर मी देवाला म्हणले बघ बाबा गाय वासरू म्हणले, मी गाय वासरू ना तिकडून मध्येच गाय वरडायची बरं ना. देवा बघ आता हे गाय वासरू चालले, मी देवाला मी म्हणते की माझी गाय वासरू बघ, तुला पण असे गाय वासरूचे किती प्रेम असतं. आणि असं म्हणायला गेलं की तिकडून वासरू तरी वरडायचं, नाही तर गाय तरी वरडायची, एवढा हसाय येत होता. संकेत देत होते काहीतरी तुम्हाला त्याच्या म्हणलं माझं गाय वासरू चाललंय बघ, म्हणलं तिकडे वासरू द्यावा. अशी गाय म्हणलं ना की गायची वरडायची, वासरू म्हणलं की वासरूच वरडायचं, एवढं मी आश्चर्यचकित होत होते ना. अरे म्हणलं कसं काय कळतंय की गाय देणू आहे की हो, तिला काय झालं, ती जगाची आई आहे की गाई. अहो आणि मला येतोय ना, साक्षात डायरेक्ट गाई होती. मी पहिल्यापासून सांगते माऊली नाही, माझं गाय वासरू आहे, माझी ताटातूट नाही झाली बघ, किती बी सांगते तुझं, मी माझं गाय वासरू आहे, मला तू अजिबात नाही म्हणलं, माझा अंतर झाला नाही पाहिजे बघ. हे अख्खं जग एकीचं असं तिथं गाय वासरू एकीचं असं. मी गुरु माऊलीला दत्त महाराजांना मी बोलते माझं गाय वासरू 100% गाई म्हणजे गाईच होती. हो
बरोबर गाय होती त्याच्यात दिव्यात, गायच होती. बरोबर गाय होती, अशी गाय म्हणजे गायच दिसते बरोबर. आणि मी माऊलीला म्हणते, आणि जसं 20,000 संकल्प झाला ना माझा, परत गाय वासरूच झालं नाही त्याच्यात. एवढं आश्चर्य, मी बघतेच नाही का, असं स्पष्ट येतं डायरेक्ट दिव्यातून बाहेर येतो, असं जाळ पाठीमागून होतो आणि ते पुढे येतं. एखादं चिन्ह बनलं ना की तसंच होतं ताई, ते चिन्ह बाजूला निघतं आणि जाळ जाळ तिकडे राहतो आणि ते असं बाहेर येतो गाय वासरू. मी माऊलीला प्रसंग कसा होता माऊली, खरंच प्रसंग कसा होता. लय बेकार परिस्थिती होती की अशी ही सुटण्याजोगी नव्हती. पण खरं मी सांगते, जी माऊली मनापासून, आणि ती शब्दाची पक्की आहे ना, मला माझ्या वडिलांच्या शब्दाचा शब्द मला स्वामींनी बरोबर मिळता जुळता करून दिला. आणि स्वामींनी खरं सांगितलं की हे बघ, हे शब्द तुझ्या वडिलांना तू दिलताना, वडिलांनी तुला दिला, ते तुझे फक्त वडील होते तुझे, आणि मी तर कोणी नाही, तुला इथे काळजी करायची. एवढा मी रडत होते ना, मी तुम्हाला काय सांगू, मी कुणी मिळालं तर नाही रडायची, एवढी बोंबलत होते मी, कुठून रडायची होतं मला काय माहित. देवाच्या डोक्यावर तिथं पाय ठेवून अशी धाई माझी धार लागली होती. काय त्या मनाचं समाधान झालं असं नाही. काय पूर्ण दुःखच बाहेर काढलं स्वामींनी. बाहेर काढलं ना, एवढं की प्रमाणाच्या बाहेर एवढं बाहेर काढलं की. आणि त्या दिवशी मग परत मला एक स्वप्न पडलं. मी गुरुचरित्र वाचलं आणि मला स्वप्न पडलं की नाही का, हे आणि मी माझ्या आईच्या तिकडे ना लिंबोणीची झाडं होती, लिंबाची, आपली खात्या लिंबाची नाही का, त्यांच्या इकडे घेवड्याचा वेल लावलेला असायचा त्या झाडांच्या, जुनं म्हणजे लय वर्ष, म्हणजे छोट्यापणी आम्ही त्यावेळेला. आता साधारण तरी नाही 40, 45, 46, 47 किंवा 50 धरा तरी, एवढ्या वयाच्या आज म्हणजे झालं तेव्हा आम्हाला कळायला लागलं. तेव्हापासून ती लिंबाची झाड होती माझ्या ना माहेरी. लय आता आंब, माझ्या आजोबांना लय हौस होती. पार येड लिंबू असतं ना ते मोठे, त्याच्या बसून ते पेरू, केळी सगळे, म्हणजे सगळं फळं होती झाडाची भरपूर. आणि भरपूर आंबराई मोठी होती, अगदी कुठं पंचकृषी मध्ये, मुळशी मध्ये तिथं होती, तसं होतं. आणि त्या लिंबाच्या झाडांच्या वरती ना घेवड्याचा वेल लावायचा, घेवड्याचा आपला नाही का ते मोडायचा घेवडा, आणि ते असायचा कायमच आमच्या तिकडं. माझ्या माहेरी त्या लिंबाच्या झाडावरती लावायची ती वेल, आपलं पाणी बिनी थोडंसं घालायची. ते उन्हाळ्या पावसाळ्यात डबल सीजनला शेंगा यायच्या त्याच्या. आता तिसरी वेळ आहे बरं का घेवड्याचा वेल. मला गाणगापूरला जायची वेळ आली ना, 100% मला घेवड्याच्या वेळेला स्वप्न पडतं बरं ना. आणि त्या दिवशी आणि जसं माझ्या माहेरी गेले आणि तिथे ते लिंबाची झाडं होती, आणि मी गेले तिथे लिंबाच्या झाडापाशी. हे चालले पुढे, तर म्हणलं इकडे भात लावायचे राहिले, असं तसं असं, म्हणजे माझ्या वडिलांचे तिकडे भात खासरे ते दाखवलं पहिलं. तो घेवड्याचा वेल दाखवला त्या लिंबाच्या झाडाला गेलेला. अहो त्याच्या ना बुडा बसूनच त्याला शेंगा लागलेलं होतं वरती गेला. बापरे. बुडाशिवाय त्यांनी म्हणते, बाई बघ बाई, आता तर हा रॉंग सीजन, तरी एवढ्या शेंगा आल्यात त्याला. आणि मी थोड्याशा तोडल्या, मी म्हणते तिकडे इकडे बघ, परत येईन तोडायला. पण अगदी त्याच्या बुडाशी ना, बुडा बसून तर फार वरपर्यंत मला नुसत्या शेंगा दिसत होत्या. पाला बिला नव्हता, नुसता वेल होता, तरी पण त्याला शेंगाच होत्या बघा घेवड्याच्या वेळेला. अरे वा. म्हणजे हे दाखवले, आम्ही दोघं पण दाखवलं की जे दारिद्र्य किंवा हे घालवण्याचं, आता त्यांनी शेवटचं ते नाही का कुंभ खाली दिसलं त्यांना काढल्यानंतर. हो तेवढं ना आम्हाला आता आहे ना. पहिलं पण मी आता अशीच गाणगापूरला जायची वेळ आली आणि मला एक आश्चर्यचकित झाले मी की मी ह्या माऊलीच्या भक्तीतून मी प्रत्येकाला सांगते, तुम्ही सत्याने करा. 100% गुरु माऊली आताही या कलियुगात हे 100% आहे. कारण आहे ना, मी गुरुचरित्राची पहिली 12 पारायण केली त्यावेळेला. मी तुम्हाला सांगितलं माझा दीर वारला नव्हता, तो स्वतः गुरु माऊली स्वामी त्यावेळेला सांगितले गुरु माऊलीचे, त्यांनी ते स्वतः बाहेर काढले. म्हणजे हा आता मला राहून देणार नाही, असे 2 आत्मे आमच्या घरातून काढलेले. आणि मी हे काळजावर हात ठेवून कुणालाही सांगते, तुम्ही गुरुभक्ती करा. 100% ह्या यादीतून तुम्ही बाहेर निघा, 100% निघा. परवा दिवशी ना एका पाहुणीने आमच्या फोन केला होता की नाही का, मला असं 2-3 वर्ष झाले त्रास होतोय, असं तसं होतं. तर तिला मी सांगितलं, जरा बाहेरचं सांगितलं, जरा पित्रांचा उतारा पण मारावी लागतो कदाचित कदांतरी नाही का. पण
तर तो मारला आणि त्या पोरीला इतका त्रास होता. रिपोर्ट नॉर्मल येतो. ते 2-2.5 वर्ष तसं जर सांगितले ना, अनुभव तर लयच. मी तर स्वतः जर त्या लोकांना सांगायला सांगितलं तर ती सांगते 40 तर नक्कीच होती ना. तर त्या पोरीने लगेच संध्याकाळी 2 दिवसांनी फोन केला की मला बरं वाटलं आणि मला सगळं व्यवस्थित आहे, पण मला आता पाळी आलेली आहे. मी मी म्हणली कधी येऊ तुमच्या पायापणा. म्हणलं असं नको करू, तू तारक तीर्थ चालू कर, तू स्वामींची सेवा कर, माझ्यापर्यंत यायची काहीच गरज नाही, माझ्यापाशी काय नाही, स्वतः देवच प्रत्येकापाशी येतं, मला काय मी काय देव आहे का नाही. हो हो. तुम्ही देव येतात भक्तांच्या जवळ आणि मग त्यांना तारून नेतात. तुम्ही सेवा करा. एकच आहे फक्त की ज्याला मार्ग दाखवायचा तो कुणाच्या तरी रूपात दाखवायला लागतो. कारण मात्र ठरतो आपण एकमेकांना. माझ्या ना चुलत भावाची मुलगी होती. म्हणजे अक्षरशः पाहे ना तिची पाळी बंद झाली होती. तिला किती सलाईन लावा, किती काय करा, तिला काहीच फरक नव्हता. जेवणच जात नव्हतं. म्हणजे अक्षरशः पाणी पण नाही. शी सुद्धा बंद झाली होती. ती पोरगी काय करायची, ती जेवण बनवायची, नुसती जेवण काही पण बनवायची, दुसऱ्यांना खायला घालायची, ती नव्हती खात. आणि काय नाही आता तिला ते बाहेरचं झालं जरा नाही जास्त. पण पूर्णच अन्न बंद म्हणजे किती अख्खं म्हणजे नुसतं अक्षरशः तिला जर बघितली ना असं घाबरणं, असं ते नाही का मेले सापळा राहतो बघा आपला, नुसतं अशी हाडकं बिडकं तशी. बघा ना तुम्ही म्हणताय शिसू बंद झाली पूर्ण म्हटल्यानंतर म्हणजे ती काय झालं असेल तिच्या शरीरात. ताई ती पाणीच पित नव्हती. तिला सलाईन लावलं तर तिला काहीच नव्हतं होत. डॉक्टर म्हणायचे ती नॉर्मल अगदी. पाळी यायची पण बंद झाली, शिसू बंद झाली. आणि ती एवढं काम करायची ना, झाडून द्यायची, फरच्या पुसायची, धुणं धुवायची, इतके काम करायची ती, इतके काम. आता तुम्ही बघा बरं, आता हे कोणता बघा तुम्ही कसं असं म्हणजे किती विचित्र आहे बघा, न जेवण करणं न पाणी पिणं तर किती विकनेसपणा येतो. ती नाही ना हलता पण. आणि किती 30-35 सलाईन लावायच्या. आहे ना, एका वेळेला 7-8 गोळ्या खायची. तिला काहीच नव्हतं होती, पाणी बी नव्हती पित आहो. आणि नरडत जात नव्हत्या म्हणल्या गोळ्या खायची, तरी पण तिला काहीच नव्हतं होत. बापरे. आणि मग आहे ना, मग माझी भाऊजाई वारली ती एक, आणि मी गेले तिकडे. म्हणले असे नाही असं तर माझी आई मला म्हणली अगं बघ ती मरण अगं. तर म्हटलं बाया वहिनी बघ बाई, कोणी विश्वास ठेवतं अगं ना ठेवतं. तर मग आहे ना, हे बघ माऊली म्हणलं जे आता मी माऊलीला अनुसरूनच सगळं करते. पहिली गोष्ट म्हणजे मी गुरुचरित्र करायला लावते. एक उतारा आहे तो मारायला लावते पितरांचा. शेवटी त्याच्या विरुद्ध केल्याशिवाय तो काय थांबत नाही आत्मा. तिथं ना असे 4-5 जणी अपघाती वारलेल्या होत्या. म्हणजे उतारा म्हणजे काय सांगता का ते? ते ना आपली एक आहे ना, एक भाऊला करायला सांगायचा पुतळा आपला गव्हाच्या पिठाचा. ज्या वेळेला ते समोर येतं तेच सांगते मी. काय माझ्या मनचं तुम्हाला सांगितलं, जे माझ्या वाणीतून जातं त्यावेळेला ते समोर येतं तेच सांगते. प्रत्येकाला असं तेच सारखं नाही, असं पण नाही ना. नाही तसं नाही. म्हणजे ज्या आता त्यावेळेला ती माऊली मला नाही माहिती. आता मी तुम्हाला सांगते काही गोष्टी मला नाही कळत काय की मी हे कसं करते म्हणून. माझा जीव कधी मला आश्चर्यचकित करतो. अरे पण हे मला काहीच माहिती नव्हतं. मी बोलते तरी कशी कुणास ठाऊक काय मला कळत पण नाही. ते करून घेतात कधी कधी एखाद्याच्या मार्फत पण सेवा घडत जाते ना. जे माझ्या जेवढ्या वेळात ना ते मुखातून जाते ते जातं. मग ते परत नाही का रिपीट. आणि तेच एकाला सांगितलं की तेच नाही होत. दुसरं कधी पण कोणतंही, आता मला नाही माहिती ते समोरून काय होतं ते मला नाही सांगू शकत नाही असं म्हणजे. आणि मग काय होतं, आणि मग त्या पुरीला सांगितलं ते मी सांगितलं ते की आले ती थोडी खायला लागली. बरं गाव बरं झालं. आणि मग ती नंतर गुरुचरित्र पारायण झाली. गुरुचरित्र पारायण करायला लावलं तिला. गुरुचरित्र पारायण करताना एवढी रडायची. नंतर मग ती एका सफरचंदाचा ज्यूस प्यायला लागली. कुठं काय करायला लावली. पण माणूस कसं आहे फरक नाही पडत तोर या दवाखान्यात नाही त्या दवाखान्यात नाही. आणि अहो तुम्ही विचार करा, एक गोळी खाल्ली ना आपण, जर नाही खाल्लं तर चक्कर येऊन पडतो. ती एवढ्या गोळ्या बिना पाणी पिता तर गोळी पोटात गेली पाहिजे की ताई. माझी तर आत पाक नरड्यात कोंबावं लागते. आणि मग त्या पुरीला असं करून ते उतारा मारला. तिला कावेळचं मग दाखवलं स्वामींनी. मग कावेळ दाखवली तिला. पांढरे कावेळ आली. तिला लोणावळ्याला औषध घालायला लावलं. तिला गुरुचरित्राचे पारायण करायला लावली. तिच्या आईला स्वामी सारस मंत्र करायला लावला. अहो त्या पुरीचं आता 50-60 किलो वजन झालंय. पाळी चालू झाली तिची. सगळं झालं. नाही बरं झालं.
त्यावेळेला ते पूर्ण जे पितरांचं होतं ना, पित्र म्हणजे ना काय बुद्धा टिशाच जोपर्यंत तोवर होता ना तोपर्यंत तिला कसलीच गोळ्या औषध. तुम्ही विचार करा की आज जर आपण उपवास जरी धरला एक दिवस तर दुसऱ्या दिवशी असं वाटतं किती काही ना आपण नाही का म्हणजे वाटतं आपल्याला भूक लागते. आज ती पोट पार म्हणजे पार अशी झाली आणि ती बसून नाही. आणि तिचं काय रेसिपी बघा काही करून द्यायची, मंचुरियन करून सगळ्यांना खायला घालायचं ना आपण नाही खायचं. बापरे. म्हणजे तिचं ना अख्खं चक्कात म्हणजे अख्खं ब्लॉक झालं, ब्लॉक शरीर ब्लॉक झालं असं की म्हणजे तिला आहे ना पाळी पण बंद झाली होती. आता पाळी यायला लागली सगळं. तिचं एवढं आताची तिला त्या गोळ्या लागू पडल्या. असं वजन झाले की बाकी तिला माहिती तिने गाणगापूरला नेली होती. म्हणजे एवढे अनुभव आहेत ना तुम्हाला जर त्यांनी सांगितलं त्यांच्या मुखाने तर तुम्हाला पटेल. फक्त आणि फक्त ह्या गुरु माऊलीमध्ये इतकी ताकद आहे ना, फक्त तुम्ही त्याग करायला पाहिजे ना, तेवढं मने भावे जे आपण एखाद्या शब्दाचं कसं पक्क पाहिजे. मी आजही मी गुरुवार असा ना आजही मी कुठे जाऊ नये मला वाटतं. आज मला वाटतं आज आपण जर तुम्हाला मी आज घरी बोलावलं तर मी जर कुठे जायचे मग आता देव यायचं आपल्या घरी. आज आपण एवढी पूजा अर्चा करायची ना आपण दुसरीकडे जायचं मग आपल्या घरी देव कसं काय येणार. हो ना हो ना मग काय. मी आजही होय ताई त्या मुलीने किती दिवस अन्न खाल्लं नव्हतं उपास जसं एवढं शरीर चकअप होईपर्यंत. हो वर्ष 2 वर्ष झालतं. आणि ते मला नंतर कळलं. नंतर तिला ह्या हॉस्पिटलमध्ये ने तिकडे कॅमेरा काढ सगळ्यात भारी हॉस्पिटल. अहो मी म्हटलं तुम्हाला नाही ना पटत माझं. मी त्यांना काय म्हणायचे तुम्ही घाबरू नका, वेळ लागन पण पोरगी चांगली होईल, वेळ लागन पण पोरगी चांगली होईल. मी जेवढं तिला मावलांचं करायला लावलं तिला मी नाही लावलं म्हणजे जे गुरु सांगितलं ते मी सांगितलं. मी सांगत नाहीये प्रत्येकाला सारखं नसतं हे. मी हे तुम्हाला सांगते जे ज्या वेळेला समोर दिसतं तेच मी सांगू शकते असं म्हणजे. आणि माझे वडील काय माझं नाव काय म्हणतं तुला स्वतःच नाही कळत पण तुला दुसऱ्याचं का करायचं. मी एवढी मिस्त्री लावायचे 108 स्वामी चरित्राचं पारायण केलं मी 108. मग ते कसं केलं की मला बसून नाही जमत ना, बसून नव्हतं ना जमत एका जागेवर. एवढं कोवा बसायचे मी ना, हे खाणं पिणं एकतर पाहुणे रावळी त्यासाठी मी आपलं ऐकायचे. आणि पण ध्यान देऊन म्हणजे चित्त म्हणतात ना गार हिंड्या आकाशी तिची जप पिलापाशी मी किती काम करतो फक्त माझं तिथं चित्त असायचं की करायचंच म्हणजे त्याग करायचा एक गोष्टीत असं धरलेलं आहे मी. त्याग म्हणजे त्यागच एकदा शब्द दिला. आणि मग ते मी स्वामी चरित्राचं पारायण केलं. कधी माझी मिसरी सुटून गेली मला कळलंच नाही. अरे वा. हे व्यसन मुक्तीचं मी जसं केलं ना तसं कधी माझी मिसरी सुटून गेली. मी वशाड बंद करून टाकलं, माझी मिसरी बंद केली, मी याव केलं. मी नाही सगळं स्वामी करून घेतात. आणि ते कधी करतात आणि कधी होतं हे आपल्याला स्वतःला बी सांगू शकत नाही. आता लय बाया म्हणतात हे तू तर मिसरी झाली ती कशी बंद झाली, किती माझ्या पुढे लावू दे उद्या अजिबात इच्छा होत नाही माझी. करून घेतात ना होता जे कारण बघा दुसऱ्याला सांगताना स्वामी म्हणतात स्वतःच पहिलं नीट करून घ्या मग दुसऱ्याला आपण का सांगू शकतो. आणि मी हे सांगते ना मी कधी कधी माझ्या स्वतःच्या आश्चर्यचकित होतं की हे कसं घडलं हे कसं काय घडलं. म्हणजे काल्पनिक असं मला असं वाटतं स्वतःला की हे कुठून आलं, हे कसं घडलं. आणि हे फक्त आणि फक्त त्या माऊलीवर विश्वास ठेवी त्याचं सत्य. माझा स्वतःचा दीर घरात होता मिळाला ना, माझा स्वतःचा दीर घरात होता. आणि त्याच्यात गुरु माऊलींनी स्वतः बाहेर काढला. त्या दिवशी गुरुभक्ती मला कळलं की गुरुभक्ती काय असते. आणि मी 12 गुरुचरित्र पारायण केली आणि नामस्मरण किती केलं ते मला सांगितलं ना तेव्हा ते गुरु ते बाहेर काढले. 2 आत्मे होते मला माहित नाही दुसरं एक ओळखलं नाही मला ते पण तेही बाहेर काढलं गुरु माऊलींनी. बापरे. त्याच्यानंतर मला जायचं होतं ना जसं गाणगापुरात आहे तसं त्या नाव ते मी कधी बघितलं नव्हतं. जायसाठी तर पडत होते पण मी कधीही बघितलेलं नव्हतं. आणि अगदी ती शेवंतीची फुलं नाही का 3 जोडी त्यात तसे जंबू आले महाराज आले ते फुलं सोडून मी एक शब्दाची अशी म्हणजे नाही का त्याग मी फक्त त्याग करावी लागते. जे आपल्या गुरु माऊलींनी त्याग केला तोच मला एवढंच आठवतं की ह्या नवनाथांनी त्यांनी कसली भक्ती करून घेतली 12 आपल्याच्याने होईल असं वाटतं. मला वाटतं नाही होणार आपल्याच्याने तेवढं. त्यांनी किती 12 वर्ष गुरु माऊलींनी त्यांचे नाही का शिष्य बनवले त्यांना. अहो त्या आता पुण्यात माहित ना त्यांच्यासारखी भक्ती होती का आता कोणाला लय होणार बाबा. पण ना आपण थोडस त्या दृष्टीने तिकडे बघितलं ना तर आपला त्याग तयार होतो बरं का. एवढं मला कळतं की
होतो त्याग होतो माणसाने म्हणजे त्या दृष्टीने बघितलं ना, त्याच्यात जर विचार केला ना की त्यांनी एवढं केलं आपल्याच्याने होईन का असं तसं, पण होतं. होतं होतं करायचं म्हटल्यानंतर एकदा इच्छा झाली ना की आपल्याला हे करायचं, आणि जी लोक शब्दाची पक्की असतात ना, ते करतातच आहे. आणि आता ते माझ्या घरीचं मी म्हणले होते या रवड्याला की आता उद्याची तारीख आहे फायनलची. मी गुरु माऊलींना पण विनंती केली की माऊली हे बघ, मी माझ्याच्याने जे काही चुकलं असेल त्यांच्या वतीने, माझ्या जीवात जीव येते, मी तुझ्या पुढे आता मी कुठे जाऊ शकत नाही, मी कुठंच ध्यान मने चित्त मला सगळं काय ते तुम्हीच मला मी एक तरी ना मी एकांत पत्कारलेलं आहे. मला वाटतं एकांत बरं, मला शांत वाटते एकांत. मला असं होतं कुठेतरी एकांत बसले ना कार्यक्रम, मला पण मी जायला बियायला टाळते जराशी, म्हणजे असं करते मी जरा. म्हणजे असं थोडा त्याग होतो बरं का, त्याग होतो करायचं म्हटल्यानंतर होतच ताई. आणि करून घेणारे आपले स्वामी आहेत, त्याच्यामुळे जेव्हा स्वामींच्या मनात, म्हणजे स्वामी कसं एखाद्याच्या आपल्या याच्यावरूनच ते ठरवतात ना, याने काय केलं पाहिजे, त्याने काय केलं पाहिजे, आणि त्या हिशोबाने सेवा करून घेतात ना ताई. आता माझी मुलगी मला म्हणली की मम्मी आता माझ्या नवऱ्याला यायचंय. मी अजून तो यारवडा बघितला नव्हता कधी, मला युट्यूबला कधी मी बघितला नव्हता, आणि त्या दिवशी मला पूर्ण यारवडा दाखवला युट्यूबला, आणि जसं काही तो पाहुणाच मला दिसत होता की तुम ते कैदी नाही का नेतात आणि त्यात अगदी तो पाहुणाच दिसला मला. तसं काही तेच होते असं वाटत होतं, हे पूर्ण दाखवलं बघा आता देवाची काय असं भाऊ. बापरे. खरंच हा गळ्या शपथ मी आता तुम्हाला माहिती आहे, ही गुरु माऊली पुढे खोटं काही बोलता नाहीत, काही नाही कुठं बोलायचा विषयच नाही हो इथं. अक्षरशः मला तो माणूस पोलिसांनी पकडून चालवला होता ना, तो मला वाटत होतं की हेच जाव आहे माझे, अशा अगदी समोर दिसले मला. अरे बापरे. मुलगी कुठे असते ताई तुमची? हा, मुलगी कुठे असते? तिकडेच असते तिच्या माहेरी, तिच्या सासऱ्याला गेलेली आहे. एक मुलगी आहे तिला 3 वर्षाची, आणि तिकडेच आहे. मी तिला म्हणते नाही का मम्मी तुझा देव काय करू शकत नाही, नको ग दीदी. अगं त्यांना शिक्षा झाली, स्वतःच्या पोरीने फोन केला की कशी ती पोर काय म्हणते त्यांना माहितीये का, पप्पा तू घरी येतोपर्यंत मी जेवणार नाही. म्हणलं असं कोणाला मारायचं नाही बघा, आपल्या पोरीसाठी तुमचा जीव किती तळतळ. नाही म्हणतात स्वारी आता मी असं करू शकत नाही परत, नाही मी स्वारी परत कधी होणार नाही माझ्याच्यानी असं म्हणतात. आता शिक्षा दिलेली आहे, तुला काय देवाचं करता येईल तेवढं कर. मग पोर मला फोन करते, मम्मी बघती ग, मम्मी बघ ना ग, असं तसं. अगं नाही ग, अगं म्हणती झालं नाही ग अजून त्यांना पश्चाताप झालेला नाही ग अजून का ग मम्मी. म्हणलं नाही ग प्रारब्ध आहे शेवटी, त्यांनी असं नको होतं करायला पण केलं पण झालं, पण त्याची शिक्षा तर झाल्याशिवाय तर कोणत्या गोष्टी सोडून देता येत नाही ना. हो ना. आणि खरोखर बरं जाऊ स्वामी म्हणतात ना, शिक्षा केल्याशिवाय काहीच होत नाही बाबा. भोगूनच संपवायचे असतात ना. ते भोग म्हणले ना, त्यांना तिथे ती अद्दल घडली आयुष्यात की हे परत. आणि ते एवढं ते पण चांगले बरं गाव क्रिकेट पण होते, सांप्रदायिक हे केदारनाथ, बद्रीनाथ, पंढरपूरची त्यांची हे. पण कसं असतं थोडं प्रारब्ध आहे ते नाही का माणसाला भोगल्याशिवाय. म्हणतात ना भोग भोगूनच संपवायचे, त्यामध्ये मी काहीच करू शकणार नाही. फक्त भोगाची तीव्रता कमी करण्याचं काम स्वामी करतात, पण भोगावे आपल्यालाच लागणार आहेत ना. मी म्हणले बघ बाळा, तुम्हाला काही म्हण कुणाला काही पण, चुकीला चुकी म्हणता येते. आणि माऊलीने एकच केलं की फक्त शिक्षा दिलेली आहे, त्यांनी दुसरं काही केलेलं नाही. ही शिक्षा आहे, ही तर मी काही करू शकत नाही. ते सुखरूप आहे, हेच माऊलीचे आभार मान मी इतक्यापर्यंत सांगू शकते. अगं मम्मी किती दिवस, अगं ही शिक्षा किती दिवस. अगं नाही ग, मी काहीच इथे इंटरफेअर, तो जगाचा मालक नाही करू शकत, तर मी काय करू शकते ना. मी काही करू शकत नाही. हो दे अगं, सुखरूप आहे बघ, ते बाहेर असते किंवा त्यांचं काय झालं असतं, काय केलं असतं, आज तरी आपण माऊली आज नाही तर उद्या होईल ना ग व्यवस्थित. किंवा त्यांना शिक्षा झाली तर त्यांना कळण की मी चुकलेलं आहे, आणि ह्याच्यासाठी ही माऊलीने शिक्षा दिलेली आहे त्यांना. किती दिवसात शिक्षा झाली त्यांना? आता ना जवळजवळ 1.5 वर्ष झालं ना. अरे बापरे, भरपूर दिवस झाले का? 1.5 वर्ष झालं. आता आहे उद्याच मला दाखवले माऊलीने शुभ संकेत आहे. कुंभ आता दाखवला तो नाही का. माझ्यासाठी जगात अजून काय पाहिजे नाही. तिचं कुंकू तिला भेटलं तर मायाला कुंभच घाललं की हाय का नाही.
स्वामींच्या चरणी माझी सुद्धा हीच प्रार्थना आहे. लवकरात लवकर घरी सुटून यावे ताई. हा एवढंच. ती पोरगी म्हणते पप्पा आल्याशिवाय मी काय खाणार नाही. छोटी आहे 3 वर्षाची 4 वर्षाची. पण ती म्हणती मला एक दिवस म्हणते मम्मी चलती का ग माझ्या पप्पाला. अगं स्वामींना सांग ना ग तुझ्या माझ्या पप्पाला घरी घेऊन या. माझ्या पप्पाला घरी घेऊन या अशी म्हणते. म्हणलं येईन बघ तुझे पप्पा खाली तरी. दुसऱ्यांचं तर असं असतं नाही का येण्याच्या पलीकडचं असतं. देवाने तेवढं तरी केलंय आपल्याला की त्यांना शिक्षा व्हावं ते घरी यावं. आणि शिक्षा झाल्याशिवाय काही नसतं. मी माझ्या पोराचं बघितलं. स्वतःच्या डोळ्याने बघितलं काय त्रास काढला की हो ताई. एवढं मी ना म्हणजे मी नाही माऊली ज्या वेळेस आहे ह्या जगात खरोखर आहे मी तुम्हाला सांगते त्या दृष्टीने बघा तुम्ही. ते मी नाही का तुम्हाला सांगते की नवनाथांनी स्वामींनी 12 वर्ष तपश्चर्या करून घेतली. पुढे बघितलं ना तरी असं मग वाटतं की आपली पावलं अजून थोडी पुढे जायला पाहिजे की ह्यांनी एवढं केलं आपण तर काहीच नाही करीत ना. हो ना हो ना. आणि ह्याच्यात एवढ्याचे फक्त किती आगे बस मला काहीच नाही म्हणायचं. मागं नाही हटायचं. करीत राहायचं चालू राहायचं फक्त काहीच नाही. आपलं काम आहे फक्त कर्म करत राहायचं. काय फळ द्यायचं त्यांची ते देतात. मी आता असं धरलेलं आणि मी आता 1 लाख झाल्याशिवाय मी सुट्टीच नाही. ते तर मी करीतच राहणार आयुष्यभर. मी परत ये ना तो झाला ना तो झाल्यावर लगेचच 10-11 ह्याचं केलं की जेणेकरून तो पाहुणा घरी यावं. आणि सगळे आता मी माऊली आता मी काय नाही मागणार म्हणजे तुझ्याकडे आता जे आहे ना माझे फक्त मार्ग मोकळं कर. कुणी येऊ दे माझ्याकडं व्याधी येऊ दे कुणी येऊ दे त्यांच्या डोक्यावर हातवणार भले दुश्मन आला तरी त्या दिवशी मी माग नाही बघणार. कारण मी भोगलेले ते मी भोगलेले की काय असतं ते नाही. एखाद्याच्या वाट्याला दुःख किती असतं त्याचं प्रमाण असावं होता. एवढं पण नसावं त्रास एखाद्याच्या पाठीला. लय 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 खरंच हात जोडले मी लय म्हणजे ना मी त्या माऊली पुढे नतमस्तक आहे. आणि हे जगाचा मालक आहे ना शिव कुणी हात धरू शकत नाही. आणि त्या दिवसाचा अनुभव म्हणजे इतका माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा तो जगापेक्षा श्रेष्ठ अनुभव घेतला असेल की त्यांनी ते पूर्ण करून घेतलं ना. अक्षरशः त्या शब्दांची मला जाणीव करून घेतली. मला काही ध्यान नव्हतं. एवढाच अनुभव सांगायचा होता मला. नाही हो तुमच्याशी बोललं ना ताई की म्हणजे खरोखरच असं वाटतं. गेल्या वेळेसचा पण तुमचा अनुभव होता ना ते तुम्ही मुलाबद्दल सांगितलेलं. किती त्रास काढायचा आणि अजून पण त्रास पाठीमागे आहे. काय देवा. एखाद्याला लय देता देवा. अरे मीच का मलाच का मीच का काय केलं पाप मी तुझ्या पुढे सगळं ठेवलंय केलं असं पाप. अरे मी कधी पण मारायला तयार होतो. माझ्या पुढे साप होता मी कुठं काय करते मग त्यावेळेलाच तू मारलं का नाही मला एवढं तू भोगायचं होतं म्हणून इथपर्यंत आणलं ना. इतकं खरोखर तुम्हाला सांगते इतकं लय निस्तारलंय. सासूबाई होती तिचा पाय मोडला 4-5 वर्ष ह्याच्यासाठी नद बोल त्याच्यासाठी डाग काढून दे त्याच्यासाठी हे कर त्याच्यासाठी ते कर. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली कधी म्हणजे असं म्हणजे एकही जागा सुनी नसून. आता म्हणतात गाय पाळा तिची सेवा करा. गाय पाळायची तिची धार काढायची तिला वैरण आणायचे तिला धुवायचे बारीक वार कसं सांभाळीत तसं बाळ सांभाळायला. मग माझ्या जीवनात ठेवलं तरी काय म्हणलं. धारा काढायचे 16 सोमवार केले काकडा आरती केली. पांडुरंगाची एवढी छोटी होती तेव्हापासून भक्ती केली. माझं राहिलं का आता काय धुवायचं राहिलंय म्हणलं तुला मला अजून काय माझ्या एक दिवस मग टेन्शन आलं ना की मग मी तशी बी बोलते. काही आहो. आणि एकदा ना माझी आजारी होती आणि आता तुम्हाला काय सांगू त्या बहिणीने ते स्वामी सेवा दिलेली ना तिने ना आता हे देवच समजा आरोप करतो आपल्याला असं समजून जातं. माझी मोठी बहीण आहे तिकडे थेरगावमध्ये दिलेली आणि माझी आई आहे ना माझी आई तिची कोणतरी चुलत बहीण कोणतरी वारली आणि तिचा नातू चालला होता गाडीवर घेऊन ते कुत्र्यामध्ये आडवालं तर ती पडली तर तिला नॉर्मली आपली दवाखान्यात नेली आणली घरी. तिला लय नंतर झालं माझ्या भाऊजाईने मला फोन केला की अगं आईला लई झाले. आम्ही 4-5 जणांनी अशी धरली तिला गाडीत टाकली आणि तिला दवाखान्यात नेले हॉस्पिटलला. तर डॉक्टर म्हणला त्यांना उठता बसता येत नाही काहीच नाही. त्यांच्या गुडघ्याची वाटी आणि 4-5 बरगड्या फ्रॅक्चर आहे म्हणला त्यांचं. आणि पहिले पण तिची एन्जिओग्राफी झालेली आहे. चोकअप होतं पहिले एकदा पॅरालिसिस झालेलं आहे. आणि मी ही सेवा दिली तिला की तू नामस्मरण करायला सुरुवात कर दत्त महाराजांचं नाही दिगंबरा नाही तर आपलं गुरुदेव दत्त असं आपलं म्हण. तिने ती सुरुवात केली म्हणायला. ती लय बावचाळायची ती हिस्ट्री आता तुम्हाला सांगितलं नाही एका स्टोरी सांगायची म्हणलं तर माझं नाही पण ताई तुमच्या ह्याच्यात म्हणजे भरपूर आहेतच आहो तसं आहे की किती एवढं नसतं हो ताई.
माझी आई ना, आम्ही लहान होतो ना तेव्हापासून अशी वरडायची तिला काही स्वप्नात दिसायचं निश्चित वरडायची ती बरं का हो. म्हणजे उठवलं तरी तिला कळत नसं, कोणतरी मारायला यायचं काहीतरी असं तिचं असायचं. तर मग मी ह्या सेवेत आल्यावर माझ्या आईला सेवा दिली. म्हणली माझी भाऊजाईला म्हणलं तू तर एवढा देव करते, माझ्या आईला का ग वरडायची बंद नाही केली, म्हणते ती सेवा नाही करीत. मग म्हणलं माझ्या आईला मी म्हणलं काहीच नको करू, फक्त तू ये ना फक्त स्वामी आपल्या दत्त महाराजांचं दिगंबरा आपली संध्याकाळची 2 उदबत्त्या लावून तेवढं नामस्मरण कर. माझ्या आईने चालू केल्यापासून ती वरडायची बी बंद झाली बरं का. आता अजिबात वरडत बिरडत नाही, काय नाही. बरं झालं. हा. आणि ती चालली ह्याला, ती चालली होती तिकडं मैत्री. तर माझा मोठा भाऊ म्हणला तू रोड पर्यंत ये, मी घ्यायला येतो तुला. तिला कधीच बारक्या घालून त्या दिवशीच बसवली. आता ते कुत्रा आलं चाकात आणि ती पडली. तिच्या एक हे झालं, घरी आणली डॉक्टरनी, नॉर्मली हे झालं, तिला घरी आणली. परत 2 दिवसांनी तिला काहीच हालता बिलता येईना, काहीच होईना. तर तिथेच माणूस मारून टाकलेला होता. तर मी म्हणलं तिथं अशी असं करा बाबा, नाही असं वाटतंय मला थोडासा संशय. बरं ते झालं. मग तिला दवाखान्यात आम्ही 5-6 जणांनी, माझी मुलगी आम्ही गेलो. तिला 5-6 जणांनी गाडीत घातली. तिथं डॉक्टरला हिंजवडी हॉस्पिटलला ऍडमिट केली. तर माझी मोठी बहीण राहिली होती तिथे जवळ. तर ती मला म्हणली की नाही का, ती म्हणजे अशी म्हणती तू लय देव करती, तू लय दत्त महाराजांना तर लय बोलती. तिला कळलं शेवट काय ते म्हणायला एक दिवशी. आणि नाही का तिला ती मला फोन केला. म्हणजे अगं बघ ना गं, आमच्या आईला आम्ही वहिनी म्हणतो ना, कारण ती तिकडे मोठी होती, तिचे दीर बीर सगळे छोटे होते. तिला वहिनी म्हणायचं, आम्हाला बी सवय लागून गेली. तर म्हणजे अगं वहिनीला रात्रभर ना झोपच नाही आली. वहिनीला लय त्रास होते. तर म्हणलं मरू दे, हिला लय देवाचा राग येतो तर मरू दे. म्हणलं नाही अगं आम्ही अशी खोटं बोलले. म्हणलं अगं आम्हाला सुताचे मरू जाऊ दे असं तसं. म्हणजे काय अगं तुला काय आहे सापरू ग गं बाई, काहीतरी कर की ग. तिला रात्रभर झोप नाही आली बाया, तिचं काय खरंच नाही दिसत मला, रात्रभर वरडती. बरं जाऊ दे मरू दे. मी स्वामींच्या पुढे आले, माझ्या पोरांनी निघाले, माझ्या स्वामींच्या पुढे आले. म्हणलं माऊली ती माझी आई म्हणलं, माझी आई एकदम नॉर्मल होऊ दे म्हणलं, काही नको निघू दे म्हणलं. माझी म्हणजे अगं तिच्या बारगाड्या बिरगाड्या फ्रॅक्चर असून डॉक्टरनी ते सांगितलंय, गुडघ्याचं हाड पण मोडलेलं असं म्हणते, तिच्या बारगाड्या पण फ्रॅक्चर आहेत 4-5. आता म्हणलं अँजिओग्राफी आता कसली जगती का होती नाही का. आणि मग गेले आणि मग इथे बाळांनी गेले त्यावेळेला ना तिला निश्चित दुखला लागलेला होता. तर माझ्या बहिणीला म्हणलं झोपली ना, तर म्हणजे हा गं आता झोप लागली ग, रात्रभर झोप नाही अशी म्हणली. आणि मी गेले तिच्या जवळ उभी राहायला, उदी घेतली हातात, उदी घेतली ती स्वामींची आणि तिथून गेले आणि तिच्या मोराशी उभी राहिले. तिने हळू डोळे उघडले. म्हणते अगं आत्ताचे कोणतरी बाबा होते, अगं लय हायटेड होते, त्यांनी पांढरी कपडे बिपडे घातली होती आणि माझ्या पायापासून डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवला आणि उठून बसली ना माझ्या आईनं धरतात. अरे बापरे. आणि मी उदी लावली तिला आणि म्हणले अगं अशी मला बोलली. ती डोळे उघडले आणि तशीच बोलायला सुरुवात केली तिने. अगं म्हणजे आत्ताचे बाबा आले होते आणि त्यांनी ना माझ्या डोक्यावरून पायापर्यंत हात फिरवला अगं. आणि मग ती उठून बसली म्हणली मग अगं मी बाथरूमला जायची. तो अगं अक्का म्हणली नको अगं तिला नाही चालता येत. ती म्हणली नाही अगं सोड मला. आम्ही खोटवरून खाली उतरवली तीच पायाने गेली अहो चालत बाथरूम मध्ये. अरे बापरे. अरे वा. तेवढं तेच ऍम्ब्युलन्स आली. डॉक्टर म्हणले तिला आता ते हे करायला स्कॅन करायचं होतं ना. आता डॉक्टर म्हणले एवढे ज्या बाईला इतका त्रास होतो वयाच्या, त्या स्कॅन मध्ये थांबतात का नाही थांबतात. मी उदी लावली म्हणलं माऊली सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे माझ्या इथं. आणि तिला ऍम्ब्युलन्स मध्ये बसून दिली आणि मी घरी आले. आणि घरी आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, मग तिचं स्कॅन केलं आणि माझ्या आईने मला फोन केला. अगं स्कॅन झालं पण डॉक्टर मला म्हणले अहो आजी तुम्ही काय तुमचा देव बिव कोणता आहे गाव देवाला घेऊन आल्या होत्या का काय, तुम्ही हल्ल्या नाही काय नाही. आम्हाला तो आश्चर्याचा धक्का बसला की एवढ्या आजी एवढा त्रास होतोय त्यांना आणि एकही बरगडी फ्रॅक्चर नाही काही नाही. बापरे. ताई ती डोक्यावरून पायापर्यंत हात फिरवला ना तिथं जादू झाली ताई स्वामींनी केली. अहो माझ्या आईने मला फोन केला म्हणजे आणि अगं ते डॉक्टर सारखे मला म्हणायचे आजी तुम्ही काय देव आणला होता बरोबर एवढे स्कॅन करीत तुम्ही थोड्या विचारायचं अगोदरच एकदम नॉर्मल. आता चालती बिलती जन्माचं काम करती, उठायला 5-6 जणांना गाडीत घालायला लागत होती काढायला लागत. अरे वा. बघा म्हणजे एवढी गुण म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 40-50 लोकांना सांगायचं म्हणलं नाही. प्रत्येकाची स्टोरी आहे काय नाही काय. प्रत्येकाची ईश्वराची साथ मिळणं पण खूप महत्वाचं आहे ना ताई. आता माझा भाऊ आहे ना, माझा धाकटा भाऊ त्याला घर बांधायचं होतं अहो
सत्य फडफडले, नुसता ₹10 नुसती माणसं आणायचा, नुसता मोठमोठा काही लई सगळं आहे. पण ना त्याला ते तसं म्हणजे ते ना पित्र आहेत त्यांना, म्हणजे ना माझ्या वडिलांचे कोणतरी पूर्वज होते, त्यांना ते त्यांचा तो जन्माला आल्यापासून तो त्रासच देतोय तसा. आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये सांगते. आणि ते घरबीर बांधायचं नाही म्हणला, काय नव्हतं, कारण त्याला पोरबीर नव्हतं ना, तो त्रास द्यायचा, त्याच्या मनासारखं करून नाही दिलं म्हणून तो त्रास द्यायचा असं. घरगुती नाही, त्याचं काही नाही, दिसत ध्यान लोकांना बोलवायचं, मटण खायला बोलवायचं, जेवाय बोलवायचं, पार्ट्या करायचं, मटण करायचं, म्हणजे असं काम बी करतो, सगळं करतो, पण तसं करायचा तो, त्रास द्यायचा, घरात लय त्रास द्यायचा. आणि घर बांधायचं म्हणलं की नाही बांधायचं. आता ती माझी भाऊजी म्हणली, ताई असं करा, ताई तसं करा, ताई तसं करा. मग मी जे काय आता हेच स्वामींनी तुम्हाला सांगितलं ते उतारे मारायचे, ते तोडगे काय सांगेन मी ते करायचे. एक दिवशी त्यांच्या घराभोवताली ना अशी ती पहिली पूर्वज नाही का मेली की अशी त्याची दगडाची थडगी बनवायची. हा, आणि ते बसवलेले आमच्या घराभोवताली जवळजवळ 4-5 दिवशी ना अदृश्य रूपात दिसतं महाराज. आणि ती सगळी म्हातारी ना त्यातला अशी काठी मारून उचलीत होता. आणि ती सगळी म्हणत होती, तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं आम्हाला हे उचल. बापरे. आणि अच्छा माझ्या भावाची 3 मजली बिल्डिंगचं काम चाललंय, तो कामाला नाही, धंद्याला नाही, एवढं बागायत करायला लागला. आता दारू बिरू सगळं लोक यायची कमी झाली, एवढं काम करायला लागलं. आता 3 मजली बिल्डिंगचं काम चाललंय बघा, झालं पूर्ण. आता काय राहिले त्याचं, मला वाटतं खाली खायचं काम राहिले. असलं 3 मजली बिल्डिंगचं काम झालं, शक्यच नव्हतं. ती भाऊजी मला म्हणली, तुम्हाला तर फुलाच्या पायगड्या. म्हणलं मी केलंच नाही काय, मी स्वामी सगळं तुमचं. असं चालू मध्ये मोटर चालू केली ना की बंद पडायची, असं करायचं. म्हणजे असं काही काही होतं बघा. मी तर तुम्हाला सांगितलं ना, माझे अनुभव सांगायचे म्हणून. तुमचे अनुभव म्हणजे खरोखरच असे जगाच्या वेगळेच असतात. आणि आताच्या माझ्या गावाची 3 मजली बिल्डिंग चालू आहे बघा. आणि लोक यायची बंद झाली आपोआप. सगळं एक काम करायचं ना त्यांना, ती बंदच झाली पाहिजे. अरे वा, किती छान. म्हणजे ती दत्तगुरूंनी ती आसपासची सगळी उचलली, चला निघा इथून. हो, दगडी घालत होते, दगडी त्यांच्यावर. फक्त ती पळत होती, मला दिसत होती. म्हातारं बाया होत्या, त्या दिसत होत्या मला. ती पळत होती, ती दिसत होती. आणि ती काय म्हणते, तुझ्यामुळे झाली. माऊली आहे ना आपले, माऊली डायरेक्ट अदृश्य होतात, ते दाखवतात. लय वेळा झालं बरं, अदृश्य होतात, ते असतात. आणि त्यांच्यावर दगडी घालत होती. ती काही 4-5 होती, त्यांना उचकीत होता तिकडं पार लांब. आणि ती मला म्हणत होती, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे, अशी मला सांगत. म्हणजे तुम्ही सेवा करताना हो एवढी, आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाचं चांगलं केलंच आहे. लय भांडण व्हायची, लय त्रास व्हायचा लय. आणि आता ना माझे चुलते आजारी होते, आणि सांगितलं होतं की त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्यात, लिव्हरला सूज आलेली. नाही आता ह्यांचं काय खरं नाही. बापरे. हा, तर गेले ते. वय होतं पण एवढं नव्हतं तरी पण. तर मी गेले, तर माझी ते ना झोपूनच होते बरं का, खात पीत नव्हते, काय नव्हतं. डॉक्टरने सांगितलं आता काय उपयोग नाही, घरी न्या म्हणून. आता ते असे तळमळत होते. तर मी गेले तर बोलत बिलत नव्हते. तर मी गेले तर म्हणले, काय हो नाना? तर म्हणले, काय असं केलं बरं का, बोलले माझ्या संग. म्हणले काय? म्हणलं काय? आणि रडायला लागले, डोळ्यातून पाणी आलं. तर तिची ते माझ्या चुलत्याची पुरी, परत तिला 4 पुरी आणि 2 मुलगा होती, सगळी बसलेली होती तिच्या पुन्हा बसलेल्या होत्या. आणि अहो काय आश्चर्याचा धक्का म्हणजे ना, ते मला थोडेसे टच झाले असे नाही का. मला टच झालं, कसा करंट बिरंट लागतो, काहीतरी तो असतो दिसतो. ह्या मोठे टाकले माझे बासरे बापते, टाकले अशी दचकन टाकले. म्हणजे काय झालं, हे म्हणते काय झालं, ते का टाकले का. आता मला कळलं होतं की ते मला फक्त टच झालेले. आता मला नाही माहिती, ते गुरु माऊलीला माहिती त्यांचं काय असतं, मला नाही सांगू. हो ना, काहीतरी चमत्कारच झाला ना तिथं ताई. म्हणजे त्यांच्यात तुमच्यात काहीतरी, म्हणजे आता तुमच्यात जेवढी पॉझिटिव्ह आहे शक्ती त्यांच्यात नाही ना, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी झालं. थोडं तेच झालं. आणि ती बोलले, ते म्हणले काय आलं, हे म्हणते काय आलं. आणि मग माझा तो भाऊ म्हणला की पाणी प्यायचं का थोडंसं. म्हणले दे पाणी. मग मी 2-4 शिपी पाण्याचं पाजलं आणि पडेल्या बाजूला गेले. तर म्हणले काय झालं तुम्हाला, काय होतंय? तर म्हणले ते नाही का, कोरोनामध्ये गेली होती, पहिली 2 वर्ष झालते, 3 वर्ष. तर त्यांचा लय जीव आता. हे म्हणले की नाही का, मी तिला काय नाही केलं, त्रास दिला असं. म्हणजे त्यांचा एकामेरीचा जीव गुतला होता, मला सांगू शकत नाही. आता ते पित्रांचं असून शेवटी नवरा बायकोचं नातं नाही का.
मग ह्यांनी ध्यास धरला होता की मला तिचं म्हणजे ते तिकडेच केलं ना, तिचं डावा मैल सगळं तिकडेच केला हो, तिचं घरी नाही ना आणता आली, ते कोरोना हा होता हा तो. कोरोनाच्या काळात नाही ना हो, त्यांनीच काय ते बघितलं तिकडं. हा ते म्हणले की मग तिने एवढं कष्ट केलं, तिची काही सेवा नाही झाली, मला शेवटचं तोंड बघायला नाही भेटलं, म्हणजे त्यांचा एक जीव घेतला त्याच्यातच नाही का. हा 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 ते म्हणायचे तेवढं केलं ना की मी मराय मोकळा, तिचं तेवढं वर्ष श्राद्ध केलं की ते मराय मोकळा. तर 1 वर्ष माझी सख्खी भावजी वाढली, दुसऱ्या वर्षी चुलत भावजी वाढली, ते गेलं का 3 वर्ष झालं का. हा हा आणि यंदा 4थं वर्ष होतं. हा. तर यंदा ते केलं सगळं झालं दिलं, आणि त्याच्यानंतर ते आजारी पडले. सगळं सगळं तुम्ही श्राद्ध कीर्तन बिर्तन जेवलं आणि त्याच दिवशी हातवून टाकले, ते परत उठलेच नाही, मेलेच म्हणायचे तर काय. अरे बापरे. हा हा आणि किती आहे 5-6 दिवस पण नाही झालं, हा 5-6 दिवसातच गेले. फक्त त्यांना ते करायचं जीव राहिला होता हा करायचा. हा. इच्छा त्यांची अधुरी राहिली. होती. आणि मग ते झालं आणि मी गेले आणि ते सांगितलं तर मला माझी एक बहीण होती, जर तुला तर कळतं तुझं सगळं, तू तर लय सेवा करते वाटतं, सांग तुझं नाव म्हणलं काहीतरी. तर मी काय म्हणले, त्यांचा जीव लय त्यामुळे ते फक्त तुम्ही यातच करा, एक गुरुचरित्राचं पारायण करा आणि आपलं ते उदबत्ती लावा आणि दही भात काय सांगितलं त्यांना, काहीतरी काळं तेल दही भात, ते चुलतीचा जीव अडकल्या झालतं ना जरा त्यांचा नाही का असं. हा हा तर म्हणलं ते पाण्याला सोडा 2 दिवस, कशाचं काय 1-2च दिवस झाले. गुरुचरित्राचं पारायण झालं, 2 दिवसातच त्यांनी वाचलं. ते झालं आणि आश्चर्यच्या असा जीव गेला ना, इतका भारी गेला की बास रे बास, झोप लागल्यासारखी जीव गेला. अरे त्या माझ्या तर मेल्यावर म्हणले बरं झालं बाई तू सांगितलं, हाल नाही झालं, काय नाही झालं, अगदी जीव गेला पटकन निघून. म्हणलं मावशी कृपा नाही का, म्हणजे बघा असं. हो ना, असं पण मरण यायला नशीब लागतं ना हो ताई. हो ना, ते लिव्हर ते नाही का, किडनी खराब झाल्यावर सुस्त दिसतं नाही का, हो, कळत हो, नाही हो. एवढं काय. पण अहो काही नाही एकदम असं. आणि मग माझ्या स्वप्नात आले आणि दशका त्यांच्या देवघरात आहे ना, देवघरात उदबत्ती लावतात. म्हणलं नाना काय करता तुम्ही, म्हणले मी ना देवघरात उदबत्ती ओवळीते, देवाला उदबत्ती लावित होते बघा मेल्यावर. अरे बापरे. बघितलं का असं मला दिसले स्पष्ट. आणि त्यांच्या मंदिरात आहे ना, ते काय करतात आता मेलेला एकदा आत्मा नाही का, त्याशी उदबत्ती ओवळीत होते धुळून, असं मला उदबत्ती ओवाळताना दिसत. कारण ते ना निर्वेसनी होते बरं का हो, आणि बजरंग बलीची भक्ती करायची ते नाही का, म्हणजे शनिवार मरेपर्यंत म्हणजे असं हे होतं, ते धार्मिक पंथातून होते. ते बघा गुरु माऊलींनी काय सांगितलं की ते असं पुढे मृत व्यक्ती स्वप्नात येऊन ती डायरेक्ट देवापासून दिसूच शकत नाही, हे खरं नाही. पण ती मला देवापाशी दिसले ते नाना आमची. अरे वा. म्हणजे एक 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 असा म्हणजे नाही का अनुभव आहे ना, तुम्हाला काय सांगायचंय. बापरे बाप, लय अनुभव, लय मोठे मोठे अनुभव, लय म्हणजे नाही आहेत ना ताई, की म्हणजे असं एक एक नवलच ऐकायला भेटतंय असा अनुभव आहे आतापर्यंत. आणि फक्त मला सांगायचं तात्पर्य म्हणजे फक्त एकच की देव बघा पुढं आणून देतो पुढुली. आणि त्या मुलीची जे तुम्हाला सोडायची आली त्यावेळेला बघा समुद्रातून तिने तिथून आणली, गणपतीपुळ्यातून मला परत तिथूनच दाखवली बघा असं म्हणजे. आणि मी तिला नको म्हणले होते आणले तेव्हा, पण म्हणलं तू आणली तू याच घरी ठेवू नको. आणि ज्या वेळेला ती मुलगी समुद्रातून घेऊन आली त्यावेळेला तिला पण म्हणलं नको, ही विसर्जन केलेली ही तिथंच सोड म्हणून. त्यावेळेला पण मी नको म्हणले. पण मी देवाला माफी मागते की बाबा माझ्यातून काय चुकलं असं, मला माहित नव्हतं हे काय, मला काय माहित नव्हतं, स्वामी काय मला माहित नव्हतं. तरी बी स्वामी ज्या घरी यायच्यात आणि जिथं यायच्यात तिथे येतातच. आणि त्यांच्या इच्छेनुसार होतं ना ताई. जी स्वामी सेवेत लोक आहे ना ती तिथपर्यंत येतात, आणि ती येतात म्हणजे त्यांना स्वामी कुणाच्या नाही कुणाच्या रूपात तिथं पाठवतात. आणि एवढं मात्र खरं. आणि एवढा अनुभव यायला फक्त स्वतःचा त्याग लागतो, स्वतःच म्हणजे स्वतःच तरी काहीतरी. आता त्यांचे शिष्य झाले त्यांनी पण त्यागच केला ना, 10-10 वर्ष एका 12-12 वर्ष काही सोपी गोष्ट वाटली नाही. नाही हो, ते त्यांचं त्याग म्हणजे कसलं होत आहे. मी आता 11,000चा केला, 1,500 झालं मला प्रॉब्लेम आला बघा. म्हणजे ते ना ते असे ना तेलांची बुडं बिडे ना, जी भांडी मी घेते ना तारक तीर्थाला त्यांच्याशी बुडं उगाळतात. उघडणार आता तुमचा एवढा 20-20 हजारचा तारक मंत्र, 11,000 तारक मंत्र, म्हणजे ते भांड सुद्धा म्हणणार बापरे काय हिची भक्ती आहे. अहो त्या दिवशी ते ग्लास ठेवलं होतं ना छोटंसं, बघा पितळाचं नाही घेत काय नाही, आपलं जे आहे ते आहे बाबा. मी कशाचं असेल ते असेल. हा ते ग्लासातून पाणी गळत होतं खाली, म्हणजे काय ते उघडून ती भांड सुद्धा म्हणणार बाप रे बाप, मी कसं काय हिच्या तावडीत सापडलो. लय बेकार. हात आहे ना,
हात त्याच्यावर ठेवते मी. हात हात काढीतच नाही, अजिबात नाही काढीत. मग मी आता मी आहे ना 2च दिवसात 2000च्या पुढे केलेला आहे. 2000च्या पुढे 2 दिवस. ताई धन्य आहे तुमची भक्ती ताई. आणि मी हातच सोडित नाही. आता 11,000 केलाय ना, 1,500 झालेला आहे. मी त्यांना एकच करते. कसं होतं आता आपल्याला काम अनुभव आहे किंवा कुणी येतं काय होतं, मग कसं आपल्याला करता येत नाही ना. आणि मी स्वामींना म्हणलं, स्वामी मला तुम्ही, मी 5:03 ला उठत होते, मला उठवीत नाही. आता आहे ना ह्यांनी काय केलंय, श्रावण पाळलाय, मौन धरले आणि श्रावण पाळलाय. हे काय करतात, पहाटे उठायचं तरी गोरवडीला जातात. उठावली का नाही स्वामींनी मला पाठ महिनाभर मला हे ना काय करतात, शिव मंदिरात जातात रोज. गोरवडीचा डोंगर आहे मोठा, त्याच्यावर रोज जातात. उपास नाही केले पण एक म्हणजे नाही का मौन धरले आणि ते पाठ जातात तिथे उठून. म्हणलं स्वामी तुम्ही एवढं तरी करा, मला पाठ तरी उठवायचे, काहीतरी हे करा. मी किती लवकर उठायचे, दिवसाचं हे आलं ते आलं, मला पाठ उठले म्हणजे मला डिस्टर्ब नाही करायचं, मला करून नाही घ्यायचं का तुमच्याकडून, मला असंच करायला लावायचं का. मग आता हे पाठ उठून जातात ना, मी बी उठते बरोबर पाठाची तारा. पहाटे किती वाजता उठता तुम्ही? आता मी उठते 4ला 5ला असं उठते. 3ला उठायचं, 3ला उठायचे. अहो तुम्ही विचार करा की एक एक गुरुचरित्र मी बसले जर मी 4-4, 5-5 जेवढी संपायची उदबत्त्यांची, एवढं ते भरायचं 2-2 दिवसाला. तुम्हाला खरंच सांगते, मी अजून वाचलंच नाही. ऐकूनच फक्त नामस्मरण मुखातून चालू ठेवता. आणि स्वामी आपल्याला सांगते फक्त नामस्मरण करा, तुम्ही काहीच नाही सांगितलं. आणि मग त्याच्या पलीकडे त्यांनी एवढी सेवा करून घेतलेली, एवढी सेवा करून घेतली. तर मी म्हणते ना, ह्या जन्मीच नाही पुढच्या जन्मी पण माझी नक्की झाली एवढी जन्मी. नाही भरपूर सुंदरच अनुभव दिलेत स्वामींनी तुम्हाला ताई. मी हे सांगते गुरुमाऊलीला, कोणी येऊ दे माझ्याकडे माऊली, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कसं करा, सोहळं ओवळं लावू नका देवाला, सोहळं ओवळं नाही चालत एवढं. ओवळं खाणं पिणं हे मनाचा हावभाव आहे, तो हे आत्म्याला काय नाही लागत. तुम्ही फक्त मुखाने नामस्मरण करा. बरोबर आहे ताई. अगदी सोहळं ते 7 दिवस तिथंच बसायचं. एखाद्याला नाही जमत, एखाद्याचं काय असतं प्रॉब्लेम, सोहळं ओवळं त्याचाच त्याग माणसाला असतो. बाकीचं राहते देवधर्म की बाई हे करायचं नाही ते करायचं नाही, बाकीच्याच विचारात मग्न होऊन जातं. जाई तसं केलं नाही आपण, असं झालं असं करूच नका तुम्ही काही, फक्त तुम्ही कसंही करा. आता माझ्या पोरांनी माळ घातलेली, ते दुसरं पोरगे ना त्याच्या पण गळ्यात माळ आहे, तर त्या पोरांना मी काय म्हणते, तुम्ही उपास तापास करू नका, तुम्ही देवधर्म करा, पाया पडा, देवाचं नाव घ्या, काही करायची गरज नाही तुम्हाला. उपास करू नका, जीवाला मारू नका. एखादं होती त्या दिवशी त्यांना उपास निघाला नाही निघाला, त्यांनी खाल्ली मिसळ, म्हणजे जाऊ दे देवाला सगळं चालतं, देवाला निघालच नाही, तुम्ही उपास करा, मारा, तुळ करा. मला हो ना भूक लागली करत बसण्यापेक्षा नका करू. लक्ष कुठं असतं, तुम्ही नामस्मरणाला बसा, तुम्हाला भूक लागली, लक्ष कुठं असतं पोटाकडे, ते कुठं गुडगुड करते. मला आहे ना, मला तुम्हाला गळ्याशब्द सांगते, मी एवढं उपास करायचं, एवढं मला आता अलीकडे उपासच करून देतो अजिबात. खरंच तुम्हाला खरंच सांगते, मी उपासच नाही करीत बाई, खरंच सांगते. एखादच धरलेली एवढी पांडुरंगाची, नाही तर मला मंगळवार, मला चतुर्थी, मला गुरुवार, असं काय मरायचं गुण करायचं का मी म्हणायचं, पण नाही धरायचं. मोकार आणि मोकार जीव तू आता भूक लागल्याशिवाय गाव भूक लागतेच की होत. आणि बाया ते काम करावीच लागतं. आणि मग आपण उपास धरायचा आणि गुरुचरित्र वाचायचं, पोटात जन्माचं कावळं कोका त्याचं, त्या गुरुचरित्रावर कशाचं लक्ष आहे, भूक लागली. हो ना तसंच असतं तर काय. मी सांगितलं सेवा कधी करा माहिती का, आपली जवानीचीच सेवा करावं. त्यांना म्हणलं तुम्ही माळ घातली ना, एवढी पांडुरंगाची सेवा लय भारी केली, तुमच्या गळ्यात माळे ना, तुम्ही काही करू नका. आणि मी प्रत्येकाला सांगते, तुम्ही सोवळं करू नका, तुम्हाला जसं जमन तसं गुरुचरित्र करा, करा, कसंही करा. कसं आपल्या गुरुमाऊलींनी कुठे सांगितले, खरं बोलायची गोष्ट काय सांगितले आपल्याला, की तुम्ही काही करीत बसू नका, तुमचं लक्ष तिकडेच. आता हे देव मांडीतात, त्याला मेकअप करतात, त्या देवाला ती लोक देवाचं नाही विचारतात, त्या मेकअप कच बघत असा नाही, तुम्ही पुढे बघा त्याच्याकच बघत नाही, त्याच्या कानात असं होतं, त्याच्या नाकात असा हार होता, अशी सजावट होती. हा, देव बघितला का, देव नाही बघितला, फक्त तेवढंच बघितलं ना. हो ना ताई, खूप सुंदरच अनुभव आहेत ताई तुमचे.
देव बघा तुम्ही, देवाला बघा तुम्ही, देव पहा ना तुम्ही, ते कशाला सोवळं. आता बघा त्या गौराया आल्या ना, बाबा बाबा बाबा, पुढं त्या गौराया येतात आणि पुढं जात्यात, कुणाला साव फुटत येतं, त्यांचं नटवण्यातच कुठं बसलेली, कुठं उठलेली, कुठं काय तेच चाललेलं. बाया आल्या ना, गौराईची काय नाही, तिला देवाचा भाव नाहीये. नाही, फक्त देखावा राहिलाय ताई. हा, मग मी कुणालाही सांगते, तुम्ही देव भक्ती करा, भक्ती करा, देवाला आंघोळ घाला आणि पाना फुलाची भक्ती करा, पाना फुलाची भक्ती करा, तुम्ही पान फुल करा. पहिलं काय होत तुम्ही सांगा बरं. हे पूर्वी तर म्हणजे आमच्या आजी पणजी होती ना, तर त्यांच्या तर किती होती, गाडगी पहिली असायची ना मडकी. हा, माझी आई पण सांगते तशी करायची, पण अक्षरशः त्यावेळेला खरोखर होत्या म्हणली. होतं त्यावेळेस लक्ष्मी खरंच घरी येत होती. आता काय करायचं, त्या देवांच्या पुढे मिठाई आणायची, विकायची, आपणच नटायचं, नद घालायची, चांगल्या बांगड्या घालायच्या. देव काय गेला, संपूर्ण दिवस ती गौराया आल्या आणि गेल्या तरी त्या गौरायाकडे बघण्याला वेळ भेटत नाही. काय तुमचा फायदा बघा बरं. नाही तुम्हाला म्हणते ना, मला तर कसल्या ठिकाणी ना हावभाव बघा, मला तर जावं बी नाही वाटत. मी लय टाळते की, कारण यांचं काय बघायचं, देव नाही या बघत नाही, यांचं काय बघायचं. मग हो ना नागोबाला चालल्या तरी नाक कुठे येतो आणि कुठे जातो, यांचंच येतो. तोंडला पुढे रंगवायचं आणि तिथं साड्या घालायच्या आणि वाकड्या वान सरळ वान हेच बघत बसायचं. काय देव येतो कुठं, नागोबा आला आणि यांच्या पाया कुणं गेला तरी काय समजणार आहे कोणाला. मी तर आता तुम्हाला सांगते, खरं सांगते, गुरुभक्तीला आहे ना, तुझ्या चरणाची सगळं, कारण आपले स्वामी सगळे काय, स्वामीचे लक्ष्मी स्वामी सगळे काय तेच आहेत ना. हो, सर्व व्यापी आहेत ना. हा, सगळं व्यापी, विश्वाचे व्यापी आहे. आणि ज्या वेळेला मी तर म्हणते ते सगळं विश्व चालत, सगळं चालत. अजून 4-5 आता तर मला सांगतात, जे नाही तो कुणी केलं, ते तुम्ही केलं, जे नाही तुम्ही केलं. मी म्हणलं मी काहीच केलं नाही, मी कुठं काय केलंय तरी. मला शुभ संकेत येतात असे, म्हणजे जे घडायचं असलं ना पुढं काही, तर तुम्हाला चांगले पण येतात आणि वाईट पण. मला हे होतच म्हणजे होतच. आता मला सांगितलं की जसं माझं 20 तारीख तीर्थाचं पाणी तयार झालं ना, तेव्हापासून सासू मला म्हणतात, जे कुणी नाही केलं ते तुम्ही केलं, जे कुणी नाही केलं ते आम्ही काय. खरंच आहे, कुणीच केलं नाही एवढं, तेवढं तुम्ही केलं ताई. मी म्हणते मी काय केलं. आणि खरोखर मला एवढाच अनुभव सांगायचा की सत्य, मी तुम्हाला वाटत असून काही खोटं बोलते नाही, खोटं बोलायचं काही नसतं. कारण आपले पुढचे जाणारे ना, मी म्हणते तुम्ही त्या टप्प्यापर्यंत जा, जगात लय व्याधी यावं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, पुढे जा, डॉक्टर विकून गेलेली आहे, खायलाय पियालाय. फक्त मी म्हणते तुमच्या जीवाची सोडवण करून घ्या, नजदीक येऊ आपल्या, फक्त आपल्याला तिथं जायचंय. खरंय का नाही. हो चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. बराच वेळ झालाय ना, म्हणून आपलं थोडक्यात आटप, पण आपण बोलूया आता, परत बोलू आपण. आता हे काम माझं आहे, एवढं झालं की परत बोलू मग. हो चालेल ताई. हो चला. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर आणि खूप गोड होता. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी असे सुंदर अनुभव हे देत असतात. तर मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही, कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी असे सुंदर अनुभव देतात आणि या अनुभवातून तर खूप काही शिकायला देखील भेटणार होतं. आणि त्याचबरोबर स्वामींची लीला काय आहे आणि स्वामी एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार करतात हे देखील आपणा सर्वांना ऐकायला भेटलेलं आहे. खरोखरच खूप सुंदर या ताईंचा अनुभव आहे. जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे, कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी नक्की शेअर करा. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे.
पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.